सर्वजण आनंदात होते। येथून घरी गेल्यावर रोजचे माझे ठरलेले असते। आई बाबा येईपर्यंत घरातली सर्व कामे करायची, कारण त्यांना खूप उशीर होतो। कधी कधी त्यांना खूप उशीर होतो। मला भूक लागली की जेवण पण मीच बनवतो, म्हणून शाळा सुटल्यावर मी या झाडाखाली रोज अभ्यास करायला बसतो, कारण घरी गेल्यावर माझा अभ्यास होत नाही। त्या लहान मुलाचे हे बोलणे ऐकून माझे डोळे भरून आले। त्या लहान मुलाचे ते बोलणे ऐकून मला त्याचे कौतुक वाटले आणि काही क्षणात मी त्या झाडाखाली त्याच्या सोबत बसलो। त्या झाडाची गार सावली होती। हळून अचानक गार वारा अंगाला स्पर्श करत होता। पक्ष्यांची किलबिलाट कानी ऐकू येत होती आणि सगळीकडे शांतता पसरली होती। त्या शांततेत गार वारा वाहत होता। तो लहान मुलगा त्या झाडाच्या सावलीत अभ्यास करत बसला होता। त्याच्याकडे पाहून माझ्या डोक्यात विचारांचे वादळ उठले। मनात माझ्या विचार आले, जगण्याचे खरे शिक्षण हे आपल्याला वेळ आणि परिस्थिती शिकवत असते। जगण्याचे खरे ज्ञान हे आपल्याला अनुभव आणि परिस्थिती शिकवते। कसे जगायचे हे आपल्याला परिस्थिती आणि वेळ शिकवते। माणूस हा आपल्या परिस्थितीनुसार जगत असतो। आपली परिस्थिती ही आपल्या आयुष्यातील खरी शाळा आहे। परिस्थिती ही आधी आपली परीक्षा घेते आणि नंतर आपल्याला शिकवते। अनुभव आणि परिस्थिती ही आपल्याला आयुष्यात खूप काही शिकवते। कसं जगायचं, काय करायचं हे परिस्थिती शिकवते। मनात अनेक विचारांचे वादळ उठले आणि खूप वेळ झाला होता। अंधार पडायला लागला होतो। तेव्हा आम्ही दोघेही घरी जायला निघालो। झाडाच्या बाजूने ठेवलेली माझी सायकल घेतली आणि सायकल घेऊन गार वाऱ्याच्या जोताने घराच्या रस्त्याने निघालो। तेव्हा सांजवेळ झाली होती। सूर्याचा रंग लालसर झाला होता। सायकलवरून जाताना गार वारा अंगाला स्पर्श करत होता। पाखरांचा थवा आपल्या घराच्या रस्त्याने जात होता। रस्त्याने शांतता पसरली होती। वातावरण अगदी मोहक दिसत होते। रस्त्यावरील त्या सुंदर वातावरणाचा अनुभव घेऊन मी घराच्या रस्त्याने सायकलने जात होतो। त्या मोहक वातावरणाचा अनुभव घेऊन कधी मी घरी पोहोचलो कळलेच नाही। तेव्हा आई माझ्या येण्याची वाट पाहत दारात थांबली होती। लगेच आईच्या प्रश्नाचा पाऊस माझ्यावर कोसळला। कोठे गेला होतास? तुला उशीर का झाला? आई रागाने माझ्याकडे पाहत होती। मी तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आणि जे घडल ते सर्व काही तिला सांगितले। तेव्हा तिचा राग शांत झाला। मी घरी उशिरा आल्यामुळे ती माझी काळजी करत होती। तिने माझ्या काही मित्रांना फोन करून विचारपूस सुद्धा केली होती। त्यांनी आम्ही सर्व सोबत निघाल्याचे सांगितले होते। ती मला शोधत होती, काळजी करत होती। रोज लवकर घरी येतो। आज यायला उशीर झाल्यामुळे ती माझी काळजी करत होती। नंतर घरी गेल्यावर आईने गरमागरम जेवण तयार करून ठेवले होते। आज यायला खूप उशीर झाल्यामुळे पोटात भुकीचे कावळे ओरडत होते। आज खूपच भूक लागली होती आणि गरमागरम जेवण तयार करून ठेवले होते आणि घरी आल्यावर मस्तपैकी पेटपूजा झाला। घरचे वातावरण शांत होते। मी घरी उशिरा आल्यामुळे माझ्याशी कोणी काहीच बोलत नव्हते। घरी आज उशिरा आल्यामुळे माझा राग आला असावा, त्यामुळे त्यांना घाबरून मी कुणाशी काहीच बोललो नाही। आज घडलेली गोष्ट पुन्हा आठवायला लागली आणि मी विचारात पुन्हा गुंतून पडलो। पुन्हा माझ्या मनात विचारांचे वादळ आले आणि मी त्या विचारात बुडालो। आयुष्यात माणसाला कसे जगायचे, काय करायचे हे आपली परिस्थिती ठरवते। परिस्थिती आणि आलेले अनुभव आपल्याला शिकवते। आयुष्याच्या शाळेत अनुभव आणि परिस्थिती हे माणसाचे खरे शिक्षक आहे। ते आधी परीक्षा घेतात आणि नंतर शिकवतात।